रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. कांडीचं अंतर, साईज आणि फुटवे एक नंबर आहे. कॅनोपी, पानाची रुंदी, काळोखी एकदम जबरदस्त आहे. आम्ही आता ह्या ऊसासाठी रोपाची लागणीपासून ते आत्तापर्यंत सगळे जे प्रॉडक्ट वापरले ते सगळं रामा ॲग्रोटेकचं प्रॉडक्ट वापरले. मिक्सचर अजिबात कसलंही टाकलेलं नाही आणि ते प्रॉडक्ट अतिशय उत्तम आहेत असा आमचा अनुभव आहे. नमस्ते, आपण आलो होतो सांगवी तालुका बारामती. तर आमचे चुलते प्रगतशील बागायतदार संजय तावरे पाटील म्हणून आहेत. तर त्यांनी आपल्या रामा ॲग्रोटेकचं सगळं वापरले. रोपाची लागण असून बी 15-16 चांगले फुटवे निघलेत. साईज, कांडीचं अंतर, साईज आणि फुटवे एक नंबर आहे. असल्या ह्या टेम्परेचरला आज क्वालिटी मेंटेन झाली. कॅनोपी, पानाची रुंदी, काळोखी एकदम जबरदस्त आहे. नमस्ते, मी संजय हनुमंतराव तावरे पाटील, राणा सांगवी तालुका बारामती, जिल्हा पुणे. आम्ही आता ह्या ऊसासाठी रोपाची लागणीपासून ते आत्तापर्यंत सगळे जे प्रॉडक्ट वापरले ते सगळं रामा ॲग्रोटेकचं प्रॉडक्ट वापरले. मिक्सचर अजिबात कसलंही टाकलेलं नाही. त्याचे स्प्रे असतील किंवा ड्रिप म्हणून सोडायचे असतील ते सगळे रामा ॲग्रोटेकचेच प्रॉडक्ट वापरले आणि ते प्रॉडक्ट अतिशय उत्तम आहेत असा आमचा अनुभव आहे. सर, आता म्हणजे ते कुठलं रोप कुठलं आहे म्हणजे व्हरायटी? 86-032 आहे. तर आपण काय म्हणतो की बाबा इतर शेतकरी असतील, ऊस बागायतदार असतील, त्यांना तुम्ही मोलाचा सल्ला कसा द्याल की बाबा इथं काय काय आपल्या चॅनलला बघणारे पण लोक असतात, तर त्यांनी ऊस शेती घेताना कुठली काळजी घेतली पाहिजे, कशी केला पाहिजे, किंवा काय देखभाल काय केली पाहिजे, फोकस देखभाल म्हणजे कसं आहे, ऊस असो किंवा कुठले पीक असो, टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी होणं फार गरजेचं असतं. सुरुवातीच्या काळात स्प्रे असतील, नंतर तगारणी बांधणीच्या टायमिंगचे ड्रिप बंद सोडणारे डोसेस असतील, सगळे वेळच्या वेळेला व्हावं, तण विरहित राहावं, हे एक सगळ्या महत्वाच्या बाबी आहेत ह्यात. आणि रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट होय. आता बऱ्यापैकी म्हणजे आपण ऊस शेती म्हटले की शेतकऱ्यांना काय वाटतं की पहिले बघा असायची की पोतीची पोती भरून आणायची, ईस काढायची, मिक्सचर टाकायचं. तर ती शेती म्हणजे रासायनिक शेती आणि जैविक शेती आहे, पण निश्चित फरक आहे. रासायनिक शेतीमुळे जमिनीचा पोत बिघडत चाललेला आहे, तो पोत याने एकदम उत्तम होतोय, जमीन भुसभुशीत राहते, त्याच्यामुळे एकदम चांगले. होय. आणि खर्चाची तुलनेत कसं वाटतंय? खर्चाच्या तुलनेत अगदी कमी खर्चातच चांगला अनुभव आहे आणि उत्तम पीक आहे. गेल्या वर्षी आपल्या ह्या क्षेत्रात किती टनेज होतं, काय ॲव्हरेज काय होतं आपलं? गेल्या वर्षी साधारण 60 पर्यंत होतं. होय. ह्या वेळेस अपेक्षित काय बाबा रामा ॲग्रोटेक काढलाय? रामा ॲग्रोटेक निश्चित 70-75 आरामशीर जाईल असा अंदाज आहे. अजून एक शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला काय द्याल ऊसामध्ये किंवा जैविक आणि रासायनिक आणि जैविक मध्ये कंपॅरिझन केलं तर निश्चित जैविक वापरावं, ही काळाची गरज आहे. शेती जर टिकवायची असेल तर निश्चित जैविक वापरावं असं शेतकऱ्यांना. पुढच्या पिढीला जर आपल्याला जमिनी ठेवायची असतील, टिकवायची असतील तर निश्चित जैविक प्रॉडक्ट वापरावेत. आता जैविक मध्ये भरपूर आहेत, पण त्याच्यामध्ये आता तुम्ही रामा ॲग्रोटेक निश्चित चांगले 100% रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट चांगले आहेत. तर आपण बघू पुढच्या हार्वेस्टिंगच्या वेळेस भेटू, किती कांडे आहेत, काय किती वजन बसलंय. ठीक आहे. माहिती दिल्याबरोबर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. रामकृष्ण.